नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास। मौत डरी थी उसको देख कर, ये खुद मौत का दावा था। धरती को नाच था उस पर, ऐसा शेर शिवा का छावा था, ऐसा शेर शिवा का छावा था। स्वराज्याच्या या धाकल्या धन्याचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषांचे पुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले। अवघ्या 2.25 वर्षात आई सईबाई यांचे निधन झाल्याने बाळ शंभूराजांचा सांभाळ मासाहेब जिजाऊ यांनीच केला। अगदी बालपणापासूनच शंभूराजांनी पराक्रम गाजवायला सुरुवात केली। वयाच्या 8व्या वर्षी मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन त्यांनी आपला निर्भीडपणा दाखवला। 1665च्या पुरंदरच्या तहानुसार शंभूराजांना वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी मोगलांचे 5000 मनसबदार बनून जामीन म्हणून राहावे लागले। वयाच्या 10व्या वर्षी औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांसोबत हजारो किलोमीटर अंतर पार करून आग्र्याला जावे लागले। तेथे अतिशय धीरोत्तरपणे औरंगजेब बादशाहला सामोरे गेले। आग्र्याहून सुटकेच्या समयी तर 2 महिने स्वराज्याच्या बाहेर मथुरेला राहावे लागले होते, तरीही ते डगमगले नाही। आपल्या थोर पित्याप्रमाणेच प्रत्येक संकटाचा धैर्याने आणि शौर्याने सामना करायला शंभूराजे शिकले। वयाच्या 14व्या वर्षी संभाजी राजांनी प्रशासन कसे चालवावे यावर आधारित बुद्धभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला। संस्कृत भाषेवरील प्रभुत्वामुळेच गागाभट्ट सारख्या संस्कृत पंडितांनी समनयन नावाचा ग्रंथ लिहून संभाजी महाराजांना अर्पण केला होता। म्हणजेच बालवयातच शस्त्र आणि शास्त्र यामध्ये शंभूराजे पारंगत झाले होते। 1671 ते 1674 या काळात संभाजी राजांनी स्वराज्याचा मुलकी कारभारही सांभाळला। स्वराज्याच्या अनेक मोहिमात सहभाग घेतला। शिवराज्याभिषेक समयी थोरला पुत्र या नात्याने वयाच्या 17व्या वर्षी शंभूराजांची स्वराज्याचे विधिवत युवराज म्हणून नेमणूक झाली। ॲबेकरे हा फ्रेंच प्रवासी शंभूराजांचे वर्णन करताना म्हणतो, हा युवराज लहान आहे तरीही धैर्यशील आणि आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे। शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या सोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची बरोबरी करील इतका तो तयार आहे। यावरूनच शंभूराजे बालवयातच किती कुशल राज्यकर्ते बनले होते याची माहिती मिळते। सन 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शंभूराजे आणि स्वराज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। स्वराज्याच्या मंत्र्यांनी गद्दारी करून शंभूराजांसोबत राजद्रोह केला। एवढेच नव्हे तर मोगल बादशाह औरंगजेब आपल्या 4 लाखाच्या फौजेसह स्वराज्यावर चालून आला। अशा कठीण परिस्थितीत खचून न जाता अतिशय धैर्याने आणि शौर्याने अवघ्या 23 वर्षाच्या संभाजीराजांनी स्वराज्याचा कारभार हाती घेतला। 16 जानेवारी 1681 रोजी राजधानी रायगडावर शिवयोगी पंडित यांच्याकडून विधिवत आपला राज्याभिषेक करून घेऊन ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी सज्ज झाले। संभाजी महाराजांना सतत 9 वर्षे एकाच वेळी मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आणि जंजिऱ्याचे सिद्धी या प्रबळ सत्तांसोबत मोठा लढा द्यावा लागला। पण न थकता आणि न थांबता शौर्य, धाडस, स्वाभिमान, स्वराज्य प्रेम आणि दुर्दम्य महत्वाकांक्षेच्या जोरावर त्यांनी या सर्व गनिमांना सळो की पळो करून सोडले होते। मोगलांच्या बऱ्हाणपूर या संपन्न शहरावर स्वारी करून शंभूराजांनी औरंगजेबाला जबरदस्त तडाखा दिला। त्यामुळे औरंगजेबाने शिवनिर्मित स्वराज्य अवघ्या 2 ते 3 वर्षात जिंकून घेऊन संभाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला। पण शंभूराजांच्या कुशल नेतृत्वाखाली स्वराज्यातील केवळ रामसेज हा एक किल्ला जिंकून घ्यायला त्याच्या मोगली सैन्याला जवळपास 6 वर्षे लागली होती। मग संपूर्ण स्वराज्य जिंकून घेणे तर फारच दूरची गोष्ट होती। औरंगजेबाच्या मोगली सत्तेला शेवटपर्यंत स्वराज्य जिंकून न देण्याचे आणि त्यांच्यापासून स्वराज्य रक्षण करण्याचे अतुलनीय कार्य संभाजी महाराज यांनी केले होते। शंभूराजांच्या या प्रखर प्रतिकाराने खुद्द औरंगजेब बादशाह इतका संतापून गेला
की त्याला रागाच्या भरात आपला किमांश जमिनीवर फेकून द्यावा लागला आणि शंभू राजांना हरवल्यानंतरच तो धारण करण्याची प्रतिज्ञाही करावी लागली. म्हणजेच आपल्या जाज्वल्य पराक्रमाने खुद्द औरंगजेबाच्या राजमुकुटाचे हरण करणारे महाबलाढ्य योद्धे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते. म्हणूनच काफी खानाने शंभू राजांच्या या पराक्रमाकडे पाहून संभाजी राजा शिवाजी राजांपेक्षाही औरंगजेब आणि मोगलांना 10 पट तापदायक शत्रू होता असे उद्गार काढले होते. आणि त्यामुळे संभाजी महाराज मोगलांचे कर्दनकाळ ठरले ते यामुळेच. मोगलांप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीजांनाही संभाजी महाराजांनी असा धडा शिकवला की ते परत स्वराज्याच्या वाटेला कधी गेलेच नाही. पोर्तुगीजांविरुद्ध शंभू राजांनी गोव्यावरील स्वारी इतकी अफलातून होती की गोव्याच्या व्हाईसरॉयला आणि पोर्तुगीज नागरिकांना त्यांच्यापासून सुटका होण्यासाठी चक्क सेंट झेवियर्सची प्रार्थना करावी लागली होती. सिद्दीच्या ताब्यातील जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी तर शंभू राजांनी थेट सिंधू सागरात भरती टाकून सेतू बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने तो यशस्वी होऊ शकला नाही. म्हैसूरच्या चिक्कदेवराय सोबत लढताना तर जगातील पहिले बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्याची कामगिरी संभाजी राजांनी करून दाखवली. या सर्व गदारोळात शंभूराजांनी आपल्या प्रजेची हेळसांड होऊ दिली नाही. अन्यायग्रस्तांना न्याय देणे, दुष्काळग्रस्तांना मदत करणे, शेती आणि शेतकऱ्यांसाठी कालवे बांधणे अशी कामे त्यांनी पूर्ण केली. एवढेच नव्हे तर संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची देहू ते पंढरपूर ही पहिली वारीही सुरू केली. शिवरायांप्रमाणेच शंभूराजांनी स्वराज्यात महिलांचा आदर सन्मान केला. महाराणी येसूबाईंना स्वराज्याचे सर्वाधिकार दिले. त्यांच्या नावाचा शिक्का तयार करून घेतला आणि श्री सखी रातनी जयती या नावाने त्यांना स्वतंत्र राज्य कारभार पाहण्यास मुभा दिली. आपल्या महाराणीला सर्वाधिकार देणारे शंभूराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. तर मित्रांनो, स्वराज्याचा अमूल्य हिरा आपले संभाजी महाराज फितुरीमुळे 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर येथे मोगलांच्या हाती सापडले. त्यानंतर त्यांना बहादूरगड येथे आणून त्यांच्यावर अनैतिक अत्याचार करण्यात आले. एवढे होऊनही त्यांनी आपली स्वराज्यनिष्ठा सोडली नाही. यावेळी औरंगजेबाने शंभूराजांकडे 3 मागण्या केल्या होत्या. स्वराज्यातील सर्व गड किल्ले स्वाधीन करावेत, सर्व आर्थिक संपत्ती मोगलांना द्यावी आणि मोगलांना फितूर झालेल्या सरदारांची नावे सांगावी. या त्या 3 मागण्या होत्या. परंतु या मागण्या मान्य करणे म्हणजे स्वराज्य आणि स्वराज्यातील रयतेला मोगलांच्या स्वाधीन करणे होते. म्हणून शंभूराजे मृत्यूला सामोरे गेले, पण स्वराज्य मोगलांना मिळू दिले नाही. स्वराज्यासाठी अनेक हाल अपेष्टा सहन करून 11 मार्च 1689 रोजी वडू बुद्रुक येथे या तेजस्वी सूर्याने स्वराज्याच्या धगधगत्या यज्ञात आपल्या प्राणाच्या समिधा अर्पण केल्या. आपल्या जगण्याप्रमाणेच आपल्या मरण्यातूनही शंभूराजांनी पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास घडवला. हुतात्म्यांचे कार्य मरणाने संपत नाही, तर ते पुढील काळात अखंड प्रेरणा देत राहते. संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतरही त्यांचे व स्वराज्याचे कार्य थांबेल असे औरंगजेबाला वाटले होते, पण त्याची घोर निराशा झाली. उलट महाराष्ट्रात संभाजी राजांचे स्वराज्य कार्य अजून वेगाने वाढले होते. अखिल मराठा समाज द्वेषाने आणि स्वातंत्र्य लालसेने मोगली फौजेवर तुटून पडला होता. त्यामुळे औरंगजेबाला आपल्या आयुष्यातील 27 वर्षे याच महाराष्ट्राच्या मातीत खितपत राहावे लागले. औरंगजेबाची कबर याच दख्खनच्या मातीत खोदली गेली. ही मोगलांची शोकांतिका असली तरी ती मराठ्यांसाठी अमर विजयगाथा आहे. या विजयगाथेचा मानकरी आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अशा या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय.